नमस्कार, मी पुष्पा मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहे प्रसादाचा शिरा। मस्त असा हा शिरा बनतो। तुम्ही नक्की हा माझा व्हिडिओ बघा। तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आता आपण शिरा बनवायला चालू करूयात। त्याच्यासाठी मी एक कढई ठेवली आहे गॅसवरती। कढई गरम झाल्यानंतर एक वाटी तूप घालून घ्यायचे आणि इथं मी बारीक रवा घेतलाय। बारीक रवा एक वाटी घालून घेतलाय। रवा आपल्याला बारीक फ्लेमवरती कंटिन्यू लालसट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जोपर्यंत आपला रवा तूप सोडत नाही तोपर्यंत हा रवा कंटिन्यू बारीक फ्लेमवरती भाजून घेणार आहोत। त्यामध्ये आता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे। मस्त असा त्याला ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये सुका मेवा घालून घेऊयात। सुका मेवा सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे। तुमच्या घरात जे शिल्लक काही ड्रायफ्रूट असतील ते सुद्धा तुम्ही घालू शकता, की असं नाही की आपण हेच घातलं पाहिजे तेच घातलं पाहिजे। आपल्या जे घरात शिल्लक असेल तेच तुम्ही घालू शकता। मस्त त्यात सुद्धा मस्त असा शिरा चविष्ट मस्त लागतो। त्याच्यासाठी मी हा शिरा आपण जे ड्रायफ्रूट घातलेत, ड्रायफ्रूटसुद्धा चांगले लालसट होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आपले ड्रायफ्रूट चांगले परतून झालेले आहेत। त्यामध्ये मी इथं वेलची पूड घालून घेते। वेलची पूडसुद्धा मस्त असे हलवून घ्यायचे। वेलची पूड हलवून झाल्यानंतर मी इथं 2 केळी कट करून घेतलेले आहेत, त्या केळी घालून घ्यायच्यात। केळीसुद्धा मस्त परतून घ्यायचेत। आपली केळी परतून झाल्यानंतर मी एका साईडला दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरमच घालायचं, थंड घालायचं नाही। आता आपण गरम दूध करायला ठेवलेलं ते दूध ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। मस्त आता आपली केळीसुद्धा परतून झालेली आहे। आता आपण दूध घालून घेऊयात। चला तर मग आता आपलं दूध चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण दूध घालून घेतलं इथे। मी अगोदरच दूध गरम करायला ठेवलेलं होतं। आपण शिरा बनवायला चालू केला की आपण अगोदरच बारीक फ्लेमवरती दूध गरम करायला एका साईडला ठेवून द्यायचं। 1 वाटी साखर घालून घ्यायचे। साखरसुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची। मी अगोदरच 1 वाटी साखर काढून घेतलेली। आता साखरसुद्धा आपली चांगली मिक्स करतोय आपण। चांगली मिक्स झाल्यानंतर त्याच्यावरती 2 ते 3 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवल्यानंतर वाफ देऊन त्याला बारीक फ्लेमवरती वाफ देऊन घ्यायची। मस्त असा आपला शिरा मऊसूद असा फुलून वरती येतो। मस्त हा प्रसादाचा शिरा लागतो। तुम्ही नक्की ट्राय करा। बघा कसा फुलून वरती आलेला आहे। मऊ असा हा शिरा बनवून तयार आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही आवडली। अप्रतिम असा आपला प्रसादाचा शिरा बनवून तयार आहे। मस्त चविष्ट लागतो हा शिरा। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। पुन्हा एकदा तुमचं पुष्पा रेसिपीमध्ये स्वागत आहे।